मॅन ऑफ द मॅचचे हकदार स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजसदादा कांबळे यांनी त्यांच्या शुभ हस्ते विशू गायकवाड लंबोदर क्रिएशनचे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही आकर्षित अशी जर्सी आणि ती जर्सी देऊन या ठिकाणी गौरव केला जातोय. मार्क वैयक्तिक 12 धावींची ती खेळी आणि जसा सामना चालू होईल तसं पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर. थँक्यू. चला चला बघा फिल्डिंग लवकर लावून घ्यायचं आहे. टायमर स्टार्ट होणार आहे. यस थँक्यू. हा चालेल 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 ठीक आहे ते होऊन जाईल. चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. टायमर ऑन होणार हा. बघा आता झालेल्या 3 मॅचेस पैकी बघितलं फिल्डिंग लावताना आतमध्ये तुम्ही आल्यानंतर वेळ घेताय तोच वेळ तुम्ही बाहेर घ्यायचा आहे. तुम्ही आतमध्ये आल्यानंतर डायरेक्टली फील्ड लावायची. अदरवाईज आयोजन कमिटीने निर्णय घेतलाय की तिथून तुम्ही आतमध्ये एंटर केलं डायरेक्ट टायमर ऑन होईल. आय रिक्वेस्ट टू ऑल टीम्स आपण लक्ष द्यायचंय आणि त्याच गोष्टीला फॉलो करायचंय. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आपण बघत आहात आणि या स्पर्धेचा दत्ता पातळ्याच्या जवळ विघ्नेश सागलतोड्याच्या बॅटमधून येतोय दणदणीत खणखणीत सौकार. आम्हा फिकीर कशाची नाही रो माझी एकविरा पाठीशी हाय. थँक्यू. चौकाराला याच मैदानावरती मागील वर्षी फायनल मध्ये खेळणार हा संघ होता. उपविजेतेपद त्याने पटकावलेलं होतं. त्याच संघासमोर आता धर्मा 11 आहे. चांगली फिल्डिंग दत्ताची. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव घेऊन स्ट्राइक रोटेट केली आहे. विघ्नेश आणि दर्शन ही जोडी मैदानात आली आहे. राजच्या हातामध्ये चेंडू आहे. राजने मागील मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती. 3 चौकार जरूर आले ते ती वेगळी बाब पण 40 धावांचा तो बचाव होता. आई बारोंडा 11 या संघासमोर खेळत असताना आई बारोंडा 11चा कर्णधार आपण तयार राहायचंय आणि साई चरण संघाचा कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. राज लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. या स्पर्धेसाठी पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आपल्याला जोडली गेली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आशिष. ओहो सुंदर फिल्डिंग. चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केलाय. डॉट बॉल येतोय. विघ्नेश प्रत्येक चेंडूवरती विघ्नेश समोर राज बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिली आहे. जयेश घरत स्टँड तिकडे लिहिलेलं आहे. बघा 5 स्टँड आहेत. 5 स्टँड म्हणजे दर्शक उभे राहतात. त्यांच्या पुढे एक बॅनर आहे छोटासा. स्वर्गीय जयेश घरत स्टँड, स्वर्गीय नमन मिश्रा स्टँड, स्वर्गीय विनय चौगुळे स्टँड, स्वर्गीय मयूर सामंत स्टँड आणि स्वर्गीय यज्ञेश मेहर स्टँड. हे स्टँड आहेत डाऊन द ग्राउंड. ओह काय मस्त फिल्डिंग. सुंदर फिल्डिंग राजने केली. डॉट आला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती जयू दुर्गेश 11 या संघाच्या.
थँक्यू डिझे. आशिष पाटील रॉनी गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि आता त्याच्या समोर विघ्नेश. पहिल्या मॅच मध्ये 40 धाबा दिसल्या होत्या, म्हणजे त्या 40 धाबांचा पाठलाग आणि बचाव बघण्यासारखा होता. आई बारुंडा 11ने पहिल्या षटकामध्ये 12 धाबा. हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार. चौकार आला. 12 धाबा झाल्या आणि त्या 12 धावाच्या स्टार्ट नंतर सुद्धा 40चा पाठलाग नव्हता झाला. शेवटच्या क्षणाला चेंडूला सोडून दिलं आणि आशिष यांच्या हाताला लागून चेंडू जातोय. एक धाव फक्त मिळेल. सोडून द्यायचं की मारायचं, सोडून द्यायचं की मारायचं, या नादामध्ये हाताला स्पर्श झाला चेंडूचा आणि त्यामुळे एक धाव धावून कंप्लीट करावी लागली विघ्नेशला. आशिष आणि त्यानंतर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल आली आहे. बसेबिरा चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग रविवारी आपण बघणार आहात. ऑनसाईडला येऊन खेळण्याचा प्रयत्न, दत्ताच्या हातामध्ये चेंडू, सुंदर झेल, फलंदाज बाद. विकास धसकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 14 वरती 1 टॅप केले चेंडूला. एका धाब्यासाठी खेळण्याचा प्रयत्न, रितेश राणे वेगाने चेंडूवरती आला. 2 विजयी संघांमधील मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी, यानंतर जे 2 संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले त्यांच्यामध्ये मॅच होईल. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. अनेक गोष्टी आहेत. ओ, यावेळेला काय, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने जिंकलाय त्याच्या हातून चुकी, वाईट +1 आशिष पाटील. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आणि त्याच्यासाठी इतक्या चुका. पुन्हा एकदा वाईट, हातातून चेंडू निसटलाय आशिषच्या. अतिरिक्त धाव येईल. गंभीर पाटील आमचे ऑफिशियल अंपायर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिले रितेश राणे यांच्या दिशेनं. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 18. तुम्ही जर का मागील 3 वर्षाची किंवा 4 वर्षाचं जर का मैदानाची स्थिती बघाल किंवा 5 वर्ष मागे जाल तर हळूहळू डेव्हलप. येस 19 पाहिजे ना. अच्छा, ऐकायला नव्हतं आलं तुला. ठीक आहे 19 झाल्यात. ती स्थिती जर बघाल तर प्रत्येक वर्षे मैदान किंवा त्याच्या आजूबाजूला असलेलं बॅरिकेटिंग, त्याची बॅनरची जी काही पोझिशन किंवा या खेळाचा दर्जा किंवा या स्पर्धेच्या आयोजनाचा दर्जा हा वाढत चाललाय. आणि ही सर्वात मोठी. ओ, यावेळेला काय, खूप मोठा गॅप ओपन ठेवला होता रितेशने आणि त्याचा फायदा विकासने उचलला. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. चौकार आला. 4 धाबा आल्यात. हलक्या हाताने चेंडूला पुश केलं, दिशा दिली, सिंगल आली आहे. गेल्या वर्षीच्या आठवणींना ताजा करण्याचा प्रयत्न दुर्गेश करते, जयो दुर्गेश. पण धर्मा 11 मागील वर्षी दिवाद नावाने खेळत होते, यावर्षी धर्मा 11 नावाने खेळतात आणि त्यामुळे ते सुद्धा काही आशिष 11चे खेळाडू सुद्धा या संघामध्ये आहेत. म्हटल्यानंतर ते सुद्धा त्यांच्या काही चांगल्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न करणार या मैदानावरचा. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा मागे पाठवले. धरमचे यष्टांच्या मागे सिंगल. धावपलकारची धाबा 26. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. वसईविराज चॅम्पियन्स ट्रॉफी नावामध्ये दम आहे बघा. ज्यावेळेला पुढच्या वर्षी समोर पाजी आलोक यानं चेंडूला अडवलं आणि अडवत असताना 3 धाबा नव्हे, किती, 4 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात. आणि तो चेंडू अडवल्यामुळे दर्शनने पुढचा चेंडू सन्मान दिला. सिंगलसाठी खेळलेत. 1च धाव आली.
सिंगल धावफलक पुढे जाईल. षटक संपलं तिसरं. 27 धावफलकावरती जयू दुर्गेश 11 या संघाच्या. हो यावेळेला बॉडा शॉट पण चेंडूला अडवलंय आलोकने. फटक्याचं पोझिशन बघा, ज्या पद्धतीचा फटका खेळला होता, जो स्टान्स होता, त्यानंतर पायांवरती वजन आणत असताना जो बॉटम हँडला वापरलं, त्यानंतर बॅटला हातामध्ये फिरवलं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न रॉल्सन. ओ एक दुसरी मिळते वाटतं, दुसरी मिळते नाही. फलंदाज बाद. दर्शन आहिरे डिपार्ट्स. Thank you to the 29. 2 चेंडू झालेले आहेत आणि यावेळेला चेंडू मागे निघून चाललाय. नो चेक करू. चला नो चेक केला जाणार आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांना चेक करायचंय गंभीर की करायचंय. ओके लेट्स सी. चेक केला जाणार आहे. बॉल कुठे पडला होता, नो लाईनवरती पडलाय का दाखवलं जाईल. Wide ball? Yes, it's a wide ball. हो यावरचा चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर. आता नो बॉल आहे. आता नो बॉल आहे म्हटल्यानंतर नो बॉलचा नेक्स्ट बॉल हा फ्री हिट दिला जातोय. असंख्य चुका झाल्यात धर्मा 11 कडून या पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग करत असताना. समोर डाऊन दी ग्राउंड. यावेळेला चेंडू हातामध्ये. रनआउटची संधी नाही. चेंडू हातामध्ये आलाय. एकदा धावून कंप्लीट. सुंदर रिबॉन्ड बघायला मिळाला पण चांगली फिल्डिंग दत्ताची तिथे. त्या रिबॉन्डच्या चेंडूवरती फेकी करत असताना एकदा धावून कंप्लीट झाली. मार्क रॉड्रिक्स 32 पट्टू. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचले चांगल्या स्थितीमध्ये. हो यावरचा चेंडू आशिष याने हातामध्ये गॅदर जरूर केला परंतु धरम अंडर प्रेशर आहेत. वारंवार त्यांच्याकडून चुका होतात. वारंवार एक्स्ट्रा चेंडूची सांगता होते. वारंवार चेंडू हातात निसटल्या टप्प्यामध्ये थोडासा नियंत्रणाचा अभाव. हो यावेळेला विकास दसकर यांना टार्गेट केलं गेलं. एकदा चेक करा. हो यावेळेला हो हो काय जबरदस्त फिल्डिंग आहे. आलोक
सुंदर फिल्डिंग बघायला मिळालं आणि त्या फिल्डिंगद्वारे एक रनआउट मिळाला आणि नक्कीच तिथे 3 धावा वाचवल्यात. आलोकच्या फिल्डिंगचं कौतुक करावं तितकं कमी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण निजाई. करण धावपलकरती धावा 35 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात काय घडते या शेवटच्या चेंडूवरती. साखळी सामने आपण बघतोय बिग बॅश फॉर्मॅट मधील. हो नो बॉल, हातामध्ये चेंडू, रनआउटची संधी मिस झाली आहे पण नो बॉलची एक रन. हो यावेळेला काय इनसाइड आउट पण फ्री हिट असल्या कारणानं धाव पण मिळणार नाही. डॉट येतोय फलंदाज मला दोन्ही कर्णधार या नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आई बारुंडा 11 आणि त्यांच्या समोर साई चरण संघाचा कर्णधार आणि आई बारुंडा 11. साई चरण आणि बारुंडा 11 दोन्ही कर्णधार या टॉससाठी नाणेफेक केली जाणार आहे. यानंतर होणारा सामना 2 संघादरम्यान. त्याच्यामध्ये एका बाजूला आई बारुंडा 11 या मैदानावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव ज्यांना आहे आणि त्यांच्या समोर या मैदानावरती ज्यांचा खेळ 2-3 वर्षा अगोदर आपण खूप चांगला रंगताना बघितलाय, डबल ट्रॉफी ज्यांनी नेली आहे असा साई चरण आहे. सिद्धांत वारंग यांच्या शुभ हस्ते टॉस. जीवदानी माऊली असा कॉल आहे. थँक्यू डीजे जीवदानी माऊली आलाय आणि साई चरणने टॉस जिंकलाय. विक्रम निर्णय आम्ही फिल्डिंग करू. मगाशी चर्चा नव्हती करता आली, आता फुलपाड्यामध्ये आलेला आहेत आणि तुमचा खेळ फुलपाड्यामधला नेहमीच चांगला राहिला आहे. सो यावर्षी कशा प्रकारची तयारी आहे? पहिला सामना जरी गमावला असला तरी सुद्धा एक संधी आहे आणि त्या संधीनंतर कसं प्लॅन आणि कसं खेळ आम्हाला बघायला मिळेल? तयारी तर केलेली आहे चांगली. आता डिपेंड आहे पुढच्या मॅचवरती काय करतो. आमचा खेळ चांगला करायचा अजून प्रयत्न करू आम्ही. फुलपाड्यात आल्यानंतर वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन मागील 3 वर्ष आपण बघितलेलंच, यावर्षी कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अशी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो साई चरण याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आई बारुंडा 11 या संघाला. 2 संघादरम्यानची मॅच चांगली रंगेल कारण दोघांसाठीही नॉकआउट स्टेज असणार आहे. धृतास चालू असलेली मॅच जयू दुर्गेश शिलन वर्सेस धर्मा 11 यांच्यामधली सुद्धा खूप चांगली रंगणार आहे. तुम्ही तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्टेट. चौकार आलाय. चौकार आल्यानंतर धावफलक वेगाने वाढून जाऊन पोहोचलंय 18 वरती. 18 रनचा स्कोर बोर्ड. आता मॅच मध्ये थोडीशी मजा यायला लागली आहे. आशिष पाटीलने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. बघा लाईव्ह चालू झाली आहे. जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले आहेत त्यांच्या माहितीसाठी काय जे प्रेक्षक लाईव्ह वरती पाहतात त्यांच्या माहितीसाठी नेट गेल्यामुळे सामने लाईव्ह दिसू शकत नव्हते आणि आता सगळ्या काही लाईन्स क्लिअर झालेल्या आहेत. त्यामुळे आता तुम्हाला इथून पुढे कोणताही अडथळा येणार नाही. जो अडथळा आलाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, पण यावेळेला चेंडूची फील्ड करत असताना चेंडूला आतमध्ये थांबवलं. एक धावून कंप्लीट. 20 धावा धावपलकावरती. चेंडू किती बाकी आणि रन्स किती गरजेचे?
8 मध्ये 17. खतरा बनावं लागणार आहे समोरच्यासाठी. रॉल्सन, महेश नायर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅट हातामध्ये फिरली, चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. आता 7 मध्ये 17. बघा आशिष मैदानाच्या आतमध्ये येतोय, ज्या आशिषने पहिल्या मॅच मध्ये लगातार 3 चौकार मारले होते. आशिष राय आणि त्या आशिष राय समोर आता रविकांत घरत यांचा पुढील चेंडू. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. आशिष धर्मा 11ला जर का हा सामना जिंकायचा असेल तर चौकार गरजेचे. आणि रविकांत शेवटचा चेंडू फॉलोतरमध्ये फील्ड करत असताना येतोय चेंडू डॉट. षटक संपलं तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20. आता 6 चेंडू 17 धाब्यांची गरज. मित्र हो, आपण जे मागे उभे आहात, जी मुलं मागे उभी आहेत, जी बॅरिकेड्सवरती हात ठेवून आहेत, त्यांनी प्लीज आपण तिथून हात काढायचे आहेत. जे मागे आहेत तुम्ही सगळ्यांनी हात काढा तिथून. सगळे बांबू हलतात तिकडचे. बाजूने चांगलं दिसेल, नाहीतर तुमची उंची जास्त असल्याकडे दिसणार नाही. आशिष ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. काही प्रमाणात आशिषने त्याचा इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचे रंग दाखवण्याचा प्रयत्न केला, पण पाहिजे तसा प्रभाव हा आशिष टाकू शकलेला नाहीये. मोठा फटका यावेळेला समोर, डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलकावरती धावा जर बघाल तर 20च आहेत, म्हणजे इथून आता 3-17, 3 षटकार, सिंगल आली. आणि आता या मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी. आई बारुंडा 11 आणि साई चरण पुढील मॅचसाठी तयार राहायचे. ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंगसाठी लगेच मैदानात दाखल व्हा. ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी 2 फलंदाज घेऊन तयार राहायचे. जसे मैदानात उभे राहाल तसं लगेच टायमर ऑन होईल. ज्याची दखल दोन्ही संघांनी घ्यायची आहे. एज अँड गॉन. आशिष बाद. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला जय दुर्गेश 11. पराभवाच्या छायेमध्ये जाते धर्मा 11. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धर्मा 11ला. A1 जय दुर्गेश 11. सागर आणि जॉन्टी यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत.